ही आपली चंदन बटव्याची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपल्याला ही चंदन बटवा ही भाजी बनवायची आहे. ही आयुर्वेदिक भाजी आहे आणि ही अशी दिसायलाही खूप सुंदर भाजी आहे ही आणि चवीलाही उत्तम भाजी आहे. चला आता आपण ही स्वच्छ याला देठ तोडून घ्यायची. ही पूर्ण भाजी अशी देठ तोडून बाजूला घ्यायची आहे आणि त्यानंतर बनवायची आहे. आता ही सर्व भाजी मी अशी तोडून घेते आणि घेतल्याच्या नंतर आपण ही भाजी बनवूयात. आता ही चंदन बटव्याची भाजी आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे. पाहू शकता असे पान आपण असे बाजूला काढलेत किंवा काही असे देठही बाजूला काढलेले आहेत. आता ही भाजी आपल्याला भाजून घ्यायची आहे. ही भाजी आपण शेतातून आणलेली आहे. अगदी नॅचरल आहे आणि खूप पौष्टिक पण. चला आपण आता हिला भाजून घेऊया. इकडे आपण ही कढाई ठेवली आहे आणि ही कढाईमध्ये आपल्याला भाजी अशी भाजून घ्यायची आहे. ही पाहू शकता अशी आपल्याला ही भाजी भाजून घ्यायची आहे. आता हिला आपण काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेली ही भाजी आपल्याला भाजून घ्यायची आहे. ही काढून घेऊत आपण. इकडे आता आणखीन शिल्लक राहिलेली भाजी ही पण भाजून घेऊया. ही पण भाजी आपली भाजून झालेली आहे. आता ही पण काढून घेऊयात आपण. इकडे आपण एक भाजी काढून घेतलेली आहे भाजून. आता यामध्ये पाणी घालायचे, स्वच्छ धुवून घ्यायची. आता ही भाजी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यातलं पाणीही आता काढून घेऊयात आपण. अगदी दोन्ही हाताने याला असं प्रेस करायचं आणि यातलं सर्व पाणी बाहेर काढून घ्यायचे. पाहू शकता केवढी भाजी होती आणि केवढीशी झालेली आहे. ही भाजी अशी आपण प्लेटमध्ये घेतलेली आहे. आता ही अशी मोकळी करून घ्या. आता आपल्याला यामध्ये हे चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर आपल्याला हे लाल तिखट घालायचे. यामध्ये आपल्याला हे थोडंसं जिरं पावडर घालायचं. यानंतर आपल्याला यामध्ये हे 1 चमचा दही घालायचे. त्यानंतर हा थोडासा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. आता ही पूर्ण भाजी अशी मिक्स करून घ्या. हातानेच घेऊ शकता कारण हाताने घेतल्याने असं व्यवस्थित मिक्स होईल. आता आपल्याला या भाजीमध्ये 2 चमचा हे शेंगदाण्याचं वाटण घालायचे. हे पण असं मिक्स करून घ्या. ही भाजी आपली पूर्णपणे मिक्स झालेली आहे. आता आपण ही तेलामध्ये फ्राय करायचे. इकडे आपण आता हे तेल घालूयात. इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे. आता ही आपण मिक्स केलेली भाजी या तेलामध्ये घालायची आहे. आणि हे मिक्स करून घ्या. अगदी या भाजीला आपल्याला 2च मिनिट लागतात बनवायला. बिलकुल वेळ लागत नाही आणि सगळी प्रोसेस आपण खालीच केल्यामुळे यामध्ये काहीही आपल्याला टाकायचं नाही. याला थोडंसं फिरवत राहायचं. मीडियम गॅसवरती याला ठेवून द्यायचं आपल्याला 2 मिनिट. अगदी ही भाजी जवळून पाहू शकता खूप सुंदर अशी झालेली आहे आणि ही भाजी पाहूनच मुलंसुद्धा खातील. नक्कीच ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.